चे घोटाळे व्हायला लागले आहेत। आज नगरसेवक नसल्यामुळे, लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे घोटाळ्यांची संख्या आणि घोटाळ्यांची किंमत या दोन्ही वाढवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका तयारी करताना आपल्याला दिसते। या घोटाळ्याचा एक उत्कृष्ट नमुना आज आम्ही तुमच्या समोर पुराव्यांच्या आधारे दाखवत आहोत। महानगरपालिकेचं कचरा उचलण्याचं टेंडर हे दरवर्षी निघतं। साधारण एका ग्रुपचं टेंडर हे 100 ते 120 कोटी रुपयाचं असतं। त्या टेंडरची किंमत यावेळेला वाढून 450 ते 500 कोटी झालेली आहे। जी आमची माहिती आहे त्यानुसार हे जे टेंडर जेव्हा निघालं, आता कसं असतं की टेंडरच्या कंडिशन्स या सर्वसामान्य ठेवल्या जातात, या कारणासाठी ठेवल्या जातात की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कंत्राटदार सहभागी व्हावेत आणि महानगरपालिकेचा फायदा व्हावा। म्हणजे उदाहरणार्थ समजा जर 100 रुपयाचं टेंडर असेल आणि ते वॉर्ड वाईज केलं तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कंत्राटदाराची वाढते जर टेंडर कंडिशन नॉर्मल असते तर, आणि कंत्राटदारांची कॉम्पिटिशन वाढली तर 100 रुपयाचं टेंडर हे लोक 80 रुपये, 90 रुपये, 95 रुपये, म्हणजे महानगरपालिकेचे 5-10 रुपये वाचतात त्याच्यामध्ये। मी तुम्हाला उदाहरणाकरता सांगितलं, या ज्या किमती आहेत ते शेकडो कोटींमधल्या किमती आहेत। टोटल टेंडर माझ्या मते 6 ते 6.5 हजार करोडचं हे टेंडर आहे जे महानगरपालिकेने काढलेलं आहे। या टेंडरमध्ये काही कंडिशन अशा ठेवल्या गेल्या, या कंडिशन माझ्याकडे आहेत आता, की जाणीवपूर्वक एक 5-6 कंत्राटदारच ह्याच्यामध्ये क्वालिफाय झाले पाहिजे, बाकीचे कंत्राटदार उडाले पाहिजे, जेणेकरून याच 6 कंत्राटदारांना 5-6 कंत्राटदारांना काम मिळेल आणि बाकीच्यांना काम मिळणार नाही। याच्यामध्ये प्रामुख्याने 3 कंपन्या या गुजरात आणि दिल्लीच्या आहेत, या मुंबईच्या कंपन्या नाहीत। आणि या कंपन्यांना कसं आपल्याला या टेंडर प्रक्रियेसाठी क्वालिफाय करता येईल यासाठी या कंडिशन्स बनवलेल्या आहेत। आता मी एक उदाहरणादाखल 2-3 कंडिशन तुम्हाला सांगतो की ज्या कशा पद्धतीने बनवल्या गेल्यात आणि त्यामुळे काय फरक पडलेला आहे टेंडरमध्ये। आता एक कंडिशन अशी होती की नेटवर्थ त्या कंपनीची जी आहे आणि त्याचा जो 80% ऑफ टर्नओव्हर सर्टिफाईड बाय सीए ही कंडिशन होती। आता रिवाइज कंडिशन मध्ये काय केलंय, त्यांना मॅन्डेटरी केलंय की नेटवर्थ इन ईच ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह इयर 2019 ते 2020, 2019-20 ते 2023-24 पर्यंत त्यांची पॉझिटिव्ह पाहिजे। तर याच्यावर होतं असं, जेव्हा एक सुरुवातीला कंपनी तयार होते तेव्हा त्या कंपनीमध्ये सुरुवात जेव्हा असते तेव्हा त्यांना काम नसतं, ती इन्व्हेस्टमेंट असते, त्यामुळे ती बॅलन्स शीट थोडीशी निगेटिव्ह असते आणि ती कालांतराने जेव्हा काम मिळत जातं कंपनीला पॉझिटिव्ह होते। मुळात ही कंडिशन मागच्या वेळेला अशी होती की 5 वर्षातली 3 वर्ष तुमची बॅलन्स शीट पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला काम मिळालं, तुम्ही क्वालिफाय आहात। ही कंडिशन जाणीवपूर्वक बदलली गेली, कारण या कंडिशनमध्ये फक्त त्या दिल्ली आणि गुजरातच्या कंपन्याच क्वालिफाय होत होत्या, म्हणून ती कंडिशन बदलली गेली। जे आधीचं काम होतं मागच्या वेळेला जे केलेलं त्याच्यामध्ये काय होतं, सिमिलर वर्क वॉज डिफाइंड ॲज कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉलिड वेस्ट फॉर एनी गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, पीएसयू ओव्हर द लास्ट 7 फायनान्शियल इयर्स एक्सक्लुडिंग स्लीट। रिवाइज कंडिशन मध्ये काय केलं, सिमिलर वर्क नाव मॅन्डेट्स, म्हणजे त्याचं कामाचं स्वरूप त्यांनी बदलून टाकलं। त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह डोर टू डोर कलेक्शन, स्टोरेज, सेग्रिगेशन, ट्रांसपोर्टेशन अँड डिस्पोजल टू SLF, वेस्ट प्रोसेसिंग, प्लांट स्पेसिफिकेशन इन मेट्रो सिटीज। आता हा सर्वात महत्वाचा आहे, इन मेट्रो सिटीज। आता ज्या कंपन्या समजा इंदोरला काम करत असतील, बाकीच्या ठिकाणी काम असतील, आता मेट्रो सिटीज म्हटल्यावर तुमचं जे रिस्ट्रिक्शन, बेंगलोरला काम करत आहे, मेट्रो सिटी म्हटल्यावर तुमचं रिस्ट्रिक्शन हे 4 सिटींवर येतात, मुंबई, कलकत्ता, दिल्ली, बेंगलोर।
आणि चेन्नई. आता जर तुम्ही 5 सिटीमध्येच काम केलं असेल तरच तुम्ही याला क्वालिफाय होऊ शकता. मग बाकीच्या सिटीमध्ये काम केलेल्या लोकांनी कामं नाही. आता इंदोर सारखी सिटी आहे, ज्या सिटीमध्ये जो कचरा उचलण्याचं काम करतो त्याला भारतात नंबर 1 दिलेलं आहे आपण. मग ती कंपनी जी नंबर 1 आहे भारतामध्ये कचरा उचलण्यामध्ये, ती मुंबईच्या टेंडरला क्वालिफाय होत नाही, त्यांना बाहेर काढलं जातं. का? तर दिल्ली आणि गुजरातच्या ज्या कंपन्या ज्यांनी मेट्रो सिटीमध्ये काम केलं त्यांना फक्त क्वालिफिकेशन मिळवण्यासाठी. मला असं वाटतं या पद्धतीचे घोळ हे अनेक आहेत या टेंडर कंडिशन मध्ये. या टेंडर कंडिशन जे आहेत त्या मी कॉपी आपल्याला देईन याची. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की वसई विरार महानगरपालिकेने नुकतंच एक सिमिलर पद्धतीचं काम काढलं. त्यांनी असं केलं की वॉर्ड वाईज कामं दिली, ज्यामुळे टोटल 56 कंत्राटदारांनी भाग घेतला त्याच्यामध्ये. आता 56 कंत्राटदारांनी भाग घेतल्यामुळे कॉस्ट आहे जी 100 रुपये समजा येत असेल वसई विरार महानगर, ती 80 रुपयापर्यंत आली, 20% कमी आली त्यांना कॉस्ट. उलट जी आमची माहिती आहे, महानगरपालिकेचं टेंडरचं कॉस्ट एस्केलेशन झालेलं आहे. म्हणजे कंत्राटदारांनी, हे जे क्वालिफाय झालेले कंत्राटदार आहेत, त्यांनी टेंडर रेटची अपेक्षा म्हणजे 6,000 कोटीपेक्षा 40% अबोव हे टेंडर भरलेलं आहे. 40 ते 35% अबोव टेंडर भरलेलं आहे. म्हणजे महानगरपालिकेचं जे काम 6,000 करोड मध्ये व्हायला पाहिजे त्याच्यात 40% वाढलेले आहेत. आता हे कोणाचे पैसे आहेत? हे जे 2400 कोटी रुपये वरचे जाणार हे कोणाचे पैसे आहेत? ते तुमच्या आमच्या करदात्यांचे पैसे आहेत. मग जे काम 6,000 कोटी मध्ये होऊ शकतं त्या कामाला तुम्ही 2400 कोटी रुपये जास्ती का देताय हा आमचा प्रश्न आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जे बीएमसी मध्ये मॅनेजमेंट असते की बाबा हे टेंडर कोण घेणार, हे टेंडर कोण घेणार, हे टेंडर कोण घेणार, हे टेंडर कोण घेणार, हे जे कार्टल तयार केले गेले, जे 6 ग्रुप आहेत, ते ग्रुप असे आहेत. आर साऊथ, आर नॉर्थ, आर सेंट्रल हा एक ग्रुप झाला. पी साऊथ, पी ईस्ट, पी नॉर्थ हा एक ग्रुप झाला. के ईस्ट, के वेस्ट हा एक ग्रुप झाला. एच ईस्ट, एच वेस्ट हा एक ग्रुप झाला. ई वॉर्ड, एफ साऊथ, एफ नॉर्थ हा एक ग्रुप झाला. जी नॉर्थ, जी साऊथ हा एक ग्रुप झाला. आणि ए वॉर्ड, बी वॉर्ड, सी वॉर्ड आणि डी वॉर्ड हा एक ग्रुप झाला. आता या सगळ्या याच्यामध्ये जे कार्टल तयार झालेलं आहे त्यांनी ठरवलेलं आहे की तू किती पैसे कोट करायचे महानगरपालिकेला, मी किती कोट करणार, असं ह्या सगळ्यांनी एक कार्टेल तयार केलं आणि ठरवून ही टेंडर भरलेली आहे. अजून या टेंडरचा सी पॅकेट ओपन झालं नाही, पण जी आमची माहिती आहे या कंपन्या याच्यामध्ये क्वालिफाय झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुठल्या मेट्रो वेस्ट हँडलिंग, मेट्रो वेस्ट हँडलिंग, एजी इन्व्हायरो, या दोन्ही कंपन्या दिल्ली वेस्ट आहेत. या सगळ्या दिल्ली वेस्ट कंपन्या आहेत. मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट आणि दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट या ज्या कंपन्या आहेत सगळ्या दिल्लीच्या कंपन्या आहेत. आणि काही मुंबईतल्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी या गुजरात आणि दिल्लीच्या कंपन्यांची हातमिळवणी केलेली आहे. कारण या मुंबईच्या कंपन्या क्वालिफाय होत नव्हत्या म्हणून त्यांनी त्या दिल्लीच्या कंपन्यांची हातमिळवणी केली आणि तेही त्या टेंडरमध्ये घुसलेले. अशा टोटल 6 कंपन्या आहेत त्यांची. एक वायखान आहे, ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट आहे, एक मला असं वाटतं दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट आहे, एक मेट्रो वेस्ट हँडलिंग आहे. या सगळ्या कंपन्या क्वालिफाय होणार आहेत.
आता हे मी तुम्हाला आधी सांगतोय, अजून सी पॅकेट उघडलं नाही, कोण क्वालिफाय कोण नाही अजून महानगरपालिकेने उघडलं नाही, पण त्याच्या आधी मी तुम्हाला कंपन्यांची नावं सांगतो की कोण कोण क्वालिफाय होणार आहे. हे कशामुळे, तर ज्या पद्धतीचं मॅनेजमेंट झालेलं आहे. आता महानगरपालिकेमध्ये एक सर्वात मोठा दलाल तयार झालेला आहे जो या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. त्याचं नाव आहे सनी पांडियन. आता हा सनी पांडियन कोण आहे? हा महानगरपालिकेचे जे एएमसीज आहेत, या एएमसीच्या कॅबिनमध्ये काय करत असतो याची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या बाहेर असलेलं सीसीटीव्ही फुटेज चेक करा. सनी पांडियन महानगरपालिकेच्या सगळ्या ज्या वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे काय म्हणून फिरत असतो, काय म्हणून त्याला एंट्री दिली जाते. जे एएमसीज एमसीज सामान्य माणसाला भेटत नाहीत, राजकीय कार्यकर्त्यांना सुद्धा भेटायला बघत नाहीत, ते या सनी पांडियन बरोबर काय करत असतात त्यांच्या इथे, हा पण एक चौकशीचा भाग आहे. सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो कामगारांचा आहे. महानगरपालिकेची पूर्वीपासून एक पद्धत आहे की 6 एका गाडीवर, एक जी कचरा उचलण्याची गाडी आहे तिथे 6 तुम्ही कामगार देऊ शकता. तर ते 6चे 4 कामगार केलेले आहेत. त्यामुळे जी कॉस्ट आहे ती समजा जरी कमी झाली असली तरी ती तुम्ही वाढवूनच घेताय 40% अबोधून. आणि मग जो आमचा कामगार तिथनं बेकार होणार आहे त्याला कुठनं जॉब मिळणार, आणि ते महानगरपालिकेचेच कामगार तुम्ही कमी करणार आणि कंत्राटाचे कामगार ठेवणार. मग आमच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कुठे जायचा हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि जी लेबर कॉस्ट आहे ती जर आपण बघितली तर या पूर्ण टेंडरमध्ये 50% लेबर कॉस्ट आहे, जी लेवीच्या स्वरूपात त्यांना पुन्हा परत दिली जाणार आहे कंत्राटी कामगारांनी. मला असं वाटतं या पद्धतीचा हा या 3 वर्षातला सर्वात मोठा असा घोटाळा आहे. ज्या पद्धतीने कंत्राटदार संगनमत करतायत आणि महापालिकेतले सर्वात वरिष्ठ अधिकारी त्यांना सपोर्ट करतायत. इथला जो माणूस आहे त्याला मुंबईतल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना काम न देता दिल्ली आणि गुजरातच्या कंपन्यांना बोलवून इथे लाल पायगाड्या त्यांना घातल्या जात आहेत. या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तीव्र विरोध आहे. आणि या गोष्टी होऊ नयेत, अशा प्रकारचे लोकांचे पैसे वाया जाऊ नयेत यासाठी ही आजची पत्रकार परिषद होती. आणि याचे पुरावे आणि कागद हे सगळे मी आपल्याला देणार आहे. हे आपण बघू शकता, आपल्याला व्हॉट्सअप पण मी करेन जेणेकरून आपल्याला समजेल की कशा पद्धतीचा घोटाळा हा इथे होऊ पाहतोय. तो रोखण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद. संदीपजी, तुम्ही घोटाळा सांगताय, टेंडरही 2 दिवसात निघतंय, कंत्राटदारी फिक्स झालेले आहेत. आता मनसेची काय भूमिका असणार आहे? घोटाळा दिसतोय आणि कंत्राटदारी निश्चित आहे. आम्ही आजच महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहिणार आहोत. पूर्ण या प्रकरणाची चौकशी करायची मागणी त्यांच्याकडे करणार आहोत. आणि आमची नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. महानगरपालिकेच्या अनेक घोटाळ्यांची चौकशी करताय, आयदर EOW और SIT ही स्थापन करून या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि हिंमत असेल तर माझा चॅलेंज आहे आयुक्तांना, त्यांनी सी पॅकेट उघडावं आणि कोण कंत्राटदार क्वालिफाय झाले हे एकदा आम्हाला सांगावं. गुजरात आणि दिल्ली इथल्याच कंत्राटदारांवर ही मेहरबानी का वाटते? तोच तर आमचा प्रश्न आहे की असं त्यांनी काय दिलंय की त्यांच्यावर एवढी मेहरबानी तुम्ही करताय, किंवा काय देणार आहात, दिलंय किंवा देणार आहात हे आम्हाला कळलं पाहिजे. की त्यांना तुम्ही कंत्राट रकमेपेक्षा 30, 35, 40% अबो काम देताय. अशी काय ते तुम्हाला देणार आहात, की अशा काय मुंबईकरांना सेवा देणार आहेत काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या, हे तरी आम्हाला सांगा. काही मुंबईतल्या कंपन्या त्या सुद्धा गुजरात किंवा दिल्लीच्या या क्वालिफाय कंपन्यांना हात मिळवणी करून ते टेंडरमध्ये पास झाल्याचं तुम्ही सांगितलं, तर मुंबईला असा दर्जा का नाही? तर मला असं वाटतं की ज्या वेळेला मुंबईच्या कंपन्यांना कळलं की आपल्याला टेंडर मिळू शकत नाही त्यावेळेला ते त्यांच्याशी हात मिळवणी करतायत. याच्यामध्ये बघा हाही मुद्दा नाही, मुद्दा हा आहे की याच्यामध्ये बाहेरच्या कंपन्या येऊन ते चांगलं काम करणार आहेत का, मूळ मुद्दा हा आहे. आणि आज जर माझे 100 रुपयात काम होत आहे तर मी तिथे 125 रुपये का द्यायची, मी 130 रुपये का द्यायचे, मी 140 रुपये का द्यायची, हा महत्वाचा मुद्दा. शेवट हे पैसे आमचे आहेत
आम्ही कर भरतो, ते पैसे आहेत. मग आमचे पैसे तुम्ही असे काय त्या कंपन्यांना देताय आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काय घेताय? जो व्यक्तीचं नाव आहे ते तुम्ही आता घेतलेलं आहे, त्याबाबत काही कारवाईचे आदेश तुम्ही काढणार आहात का? ना आदेश करणारा मी कोण आहे? आमची म्हणणं याची चौकशी केली पाहिजे ईओडब्ल्यू मार्फत. सनी पांडियनचे जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत महानगरपालिकेत ते शोधा. हा अतिरिक्त आयुक्तांच्या कॅबिनमध्ये काय करत असतो? हा कुठली टेंडर सेट करत असतो? हा महापालिकेतला नवा दलाल कोण आलेला आहे? याची चौकशी झाली पाहिजे सनी पांडियन नावाच्या माणसाची. ज्या सगळ्या कंपनीची नावं तुम्ही आता घेतली, ज्यांना हे कंत्राट दिलं जाणार आहे, त्या सगळ्या कंत्राट प्रक्रियेमध्ये या सनी पांडियनची भूमिका सनी महत्त्वाची आहे. पांडियननीच महत्वाची भूमिका बजावलेली आहे. हे सगळं टेंडर सेट करायला ही आमची पक्की माहिती आहे. तुम्हाला कोणावर आरोप आहे की सनी पांडियन हा कुठल्या पक्षाचा माझं म्हणणं आहे, याची चौकशी करा. सनी पांडियन कोणाला अफिलेटेड आहे, काय आहे, तो अतिरिक्त आयुक्तांच्या कॅबिनमध्ये काय करत असतो, याची चौकशी झाली पाहिजे. तुम्ही एसआयटीची देखील मागणी केलेली आहे. सनी पांडियन आणि अधिकाऱ्यांना देखील अशा संदर्भात एसआयटी लावावी. नाही, याच्या संदर्भात आमचे केतन नाईक यांनी किरण दिगावकर यांच्याशी वारंवार आम्ही संपर्क साधला की बाबा अशा प्रकारचा घोटाळा होतो. आमच्या केतन नाईकनी पत्रव्यवहार केलेला आहे. तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी डावलून या गोष्टी कशा झाल्या? म्हणजे असं नाहीये की तुम्हाला माहित नव्हतं. तुम्हाला अगोदर ही माहिती आम्ही आणून दिलेली. मग आणून दिली असताना तुम्ही तीच गोष्ट का करताय परत? टोटल कितीचा घोटाळा आहे असं म्हणणं आहे? ही कंत्राट किती कोटींची आहे ती? टोटल ही 6,000 कोटीची कंत्राट आहेत आणि त्याची कॉस्ट वाढू पण शकते. बघा कसं असतं, महापालिकेत एक प्रक्रिया आहे किंवा एक आहे ज्यांनी महापालिका कव्हर केली त्यांना माहित असेल की सुरुवातीचं टेंडर ठेवायचं 6,000 कोटीचं, मग त्याच्यात 2-3 कामं ऍड करायची आणि तेच 6,000 कोटीचं टेंडर 7,000 कोटीला न्यायचं, 8,000 कोटीला न्यायचं. अशी ही मोडस ऑपरेंटी आहे. या सगळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे. याची चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. यंदा जी तुम्ही म्हणताय की आता 6,000 कोटींची ही कंत्राट आहे, तर आधीचा रेशो नेमका कितीचा होता? किती कोटींची ही मागच्या वेळी कंत्राट तुम्हाला मी किती वाढवण्यात आली? सांगितलं जे ग्रुप होते ते छोटे होते. 12 ग्रुप होते, जे आता 8 ग्रुप केले आणि एका ग्रुपला 100-120 कोटीचं टेंडर होतं. मग टोटल मला वाटतं 3-3.5 हजार कोटी, 3-3.5 हजार कोटीचं टेंडर होतं. ते यावेळेला डबल झाले, 6,000 कोटीचं झालं. मुंबईच्या कचऱ्याला महत्व आलंय की कशाला महत्व आलंय? मला असं वाटतं मुंबईच्या पैशाला महत्व आलंय. संदीपजी, हे काल एका वर्षासाठीचं कंत्राट असणार आहे की 7 त्यामध्ये वर्षाचं. काल राज्यपालांनी एक वक्तव्य केलेलं आहे की अशा पद्धतीच्या घटना मराठी जर इथे राहिल्या तर गुंतवणूक तर माझा राज्यपालांना प्रश्न आहे, उद्या अमराठी माणसाने गुंतवणूक केली आणि त्याचा फायदा मराठी माणसाला नाही झाला तर ती गुंतवणूक का चाटायची आहे? इथे राहणाऱ्या भूमिपुत्राला इथल्या गुंतवणुकीचा फायदा झाला पाहिजे ना. आणि आम्हाला आमचा स्वाभिमान सोडून काही नकोय. तुम्ही इथे येताय, राज्यपालांना पण माझा प्रश्न आहे की त्यांना एक कळलं पाहिजे. ते असं म्हणाले की मराठी जर मी बोललो नाही आणि मला मारलं तर का मला लगेच मराठी येणार आहे का? मुळात असं आहे की कोणी मराठी बोललं नाही म्हणून त्याला नाही मारलेलं आहे, त्यांनी मराठी भाषेचा अपमान केला म्हणून त्याला मारलेलं आहे. मुळात स्वाभिमान आणि या गोष्टी यातला फरक राज्यपालांनी समजून घ्यावा असं मी त्यांना आदरपूर्वक सांगतो. कल्याणमध्ये एका तरुणीला ज्या प्रकारे मारहाण झाली त्यावरती काय सांगाल? ज्या प्रकारे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, आणि काल त्या आरोपीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिलं. हो, मी बघितलं. आमच्याच महाराष्ट्र सैनिकांनी पकडलं, पण पोलीस तेही सांगत नाही, जागरूक नागरिक वगैरे म्हणायला लागले. म्हणजे हे ऍक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम होता पोलिसांना मला कळलं नाही. असो, पण महत्वाचा मुद्दा असा आहे, आता जे सो कॉल्ड नॅशनल चॅनल आहेत आणि त्यांच्या ज्या प्रतिनिधी आहेत, ज्या सगळीकडे सेलिब्रिटी म्हणून सध्या फिरतायत मराठी हिंदी वादावर, त्या आज कुठे आहेत आमच्या मराठी महिलेला मारल्यानंतर? आणि सो कॉल्ड भैया हिंदुत्ववादी नेते मराठी बोलणारे हे कुठे आहेत? आता ती मुलगी हिंदू नाही का? मग नितीश राणे का गप्प आहेत आज? आज कोणाला वाटलं नाही की या गोष्टीवर काय बोलावं? फक्त मनसेतनीच प्रतिक्रिया व्यक्त करायची का? बाकी कुठे आहेत दुबे, चौबे, शोभे? मराठी भाषेबद्दल सुद्धा केंद्राने एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 6वी-7वी मध्ये तुम्हाला भाषा निवडण्याची संधी आहे. मला असं वाटतं मराठी भैये जे आहेत, जे त्रिभाषा सूत्राचं समर्थन करत होते, त्यांना केंद्राने दिलेली चपराक आहे.
सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी छाननी केली जात होती ती आता थांबवण्यात आलेली आहे, जेणेकरून सरसकट आता राहिलेल्या महिलांना पैसे देण्यात येईल. पुन्हा एकदा निवडणुकीला बघून हे सगळं कुठेतरी केलं जातं. लाडकी बहीण या विषयावर आम्ही वेगळं एक भूमिका मांडू सगळा अभ्यास. माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्रभर होते आहे. मनसेची काय भूमिका आहे? जर एखादे कृषी मंत्री अशा विधानभवनामध्ये सभागृहात रमी खेळतायत आणि आपली चूक मान्य करत नाहीयेत, मला असं वाटतं आता काही दिवसांनी मंत्रिमंडळात सुद्धा पत्ते खेळायला लागतील. म्हणजे जी बैठक होती मंत्रिमंडळाची तिथे पण पत्ते खेळायला लागतील. राजीनामा घेतला पाहिजे राज्याच्या कृषी